विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला सर्वात शेवटचा घटक म्हणजे निबंध लेखन. आणि हो, आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा शेवटचा प्रश्न आपल्याला निबंध असणार आहे. आणि निबंध हा शेवटी टाकण्याचा मुख्य उद्देश की बहुतांश विद्यार्थी हा निबंध शेवटी सोडवतात असेल. आपल्याला त्याविषयी फार महत्त्व नाही आहे, पण आपलं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण प्राप्त करायचे. आणि त्यावेळी निबंध या विषयाला आपण कसं तरी जमवून घेऊ असा आपल्या मनामध्ये एक भाग असतो. मित्रांनो, निबंधाला आपल्या परीक्षेमध्ये 80 पैकी 10 गुण दिलेले आहेत. आणि 10 गुणांची टक्केवारी काढतो म्हटलं तर किमान 12.5% गुण आपले एकट्या निबंधावर आपल्याला मिळू शकतात. मग या 10.5% किंवा 12.5% गुणांसाठी आपल्याला थोडंसं व्यवस्थितपणा कुठेतरी उत्तरामध्ये असायला हवा, हो ना? आणि त्यासाठीच आपण निबंध हा प्रकार थोडासा सूक्ष्मतेने अभ्यास करणार आहोत. बघा, निबंध म्हणजे काय तर नि अधिक बंध या शब्दांचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे असा आहे. म्हणजे काहीतरी आपल्याला बांधायचं आहे. काय बांधायचं आहे, काय गुंफायचं आहे तर लक्षात घ्या, एखादा फुलांच्या माळा करणारा जो फुल विक्रेता असतो तो फुलांच्या माळा गुंफत असताना विशिष्ट प्रकारची फुलं एकसारखी गुंफत नेतो. आणि तो हार, विशिष्ट फुलांचा हार अधिक सकस, चांगला, सुंदर दिसण्यासाठी त्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या आणखी काही योजना करत असतो. आणि मग तो छान झालेला हार आपल्या मनाला प्रसन्नता देतो. मग आपण तर या ठिकाणी वाग यज्ञ करतोय, शब्दांचाच यज्ञ आपला आहे. मग या शब्दांमध्ये सुद्धा आपल्या कुठेतरी थोडंसं सौंदर्य असायला पाहिजे, कुठेतरी त्यामध्ये एक सुसूत्रता असायला पाहिजे, कुठेतरी एक नेटकेपणा असायला पाहिजे. हा नेटकेपणा तुमच्या शब्दांमधून, तुमच्या भाषेमधून तुम्हाला व्यक्त करायचं आहे. आणि त्यासाठीच हे अत्यंत महत्त्वाचं एक व्यासपीठ म्हणजेच निबंध लेखन. खरं तर निबंध लेखन हा फक्त परीक्षेपुरता मर्यादित तुम्हीच समजू नका. कारण आपली भाषा ही आपलं सर्वात मोठं धन आहे. तुम्हाला पैशाने कोणी ओळखणार नाही, तुमच्याकडे काय आहे याने तुम्हाला कोणी ओळखणार नाही. पण तुमची जर भाषा नीट असेल तर निश्चितच तुम्ही कोणावरही आपली छाप सोडू शकता. आणि ही छाप आपल्याला जेव्हा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंध विचारला आहे तेव्हा त्याच्या उत्तरामध्ये त्या परीक्षकाच्या मनावर तुमची छाप तुम्हाला सोडायची. आणि ही छाप केव्हा सोडता येईल, जेव्हा आपलं भाषेवर प्रभुत्व असेल. मग हे प्रभुत्व कसं मिळेल तर आपलं चांगलं वाचन असलं पाहिजे, चांगलं आपण ऐकत असलं पाहिजे. तुम्ही बऱ्याचदा यूट्यूबवर अनेक गोष्टी ऐकता, पण चांगलं कथन ऐका, चांगल्या मुलाखती ऐका, त्यातून सुद्धा आपली भाषा समृद्ध होईल. आणि हो, सुभाषित तुम्हाला जिथे कुठे मिळतील ते सतत वहीत लिहित चला. कुठल्याही प्रसंगाचं वर्णन असेल, समजा तुम्ही कुठे सहलीला गेला आहात, एखादा प्रसंग पाहिला, एखादी व्यक्ती भेटली, त्याचं वर्णन तुम्ही लिहित चला. हे लिहिणं, वहीमध्ये असणं तुमची चांगली लिहिण्याची सवय विकसित करणार आहे. आणि म्हणूनच असं म्हणतात की गाता गळा शिकता मळा, पण जो लिहील त्याचा फळा. म्हणून आपल्याला छान लिहिता आलं पाहिजे. आणि छान लिहिता आलं पाहिजे म्हणजे अक्षरच खूप सुंदर असावं आणि त्यातले विचार सुद्धा सुंदर असले पाहिजे. म्हणून निबंधामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे आपले विचार व्यक्त करण्याचं ते एक चांगलं माध्यम आहे. आता या विचार व्यक्त करण्यामध्ये निबंधाचे प्रामुख्याने 5 प्रकार मानतात. या 5 प्रकारांमध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध, दुसरा आहे कथनात्मक निबंध, तिसरा आहे चिंतनात्मक निबंध, चौथा कल्पनात्मक निबंध आणि 5वा येतो चरित्रात्मक निबंध. काही लोक त्याला आत्मचरित्रात्मक निबंध सुद्धा म्हणतात. प्रमुख हे 5 प्रकार आहेत. यापेक्षा अधिक काही लोक त्याचे पोट प्रकार पाडत असतील, पण त्याचा सगळ्यांचा समावेशाचा जर आपण विचार केला
तर ते या 5 ठिकाणी कुठेतरी बसतात. म्हणून आपण या 5 प्रकारांचा विचार थोडासा गंभीरतेने करणार आहोत. पण हा विचार लक्षात घ्या की वर्णनात्मक निबंधामध्ये नेमकं काय येतं, तर स्थल, ऋतू, निसर्ग, प्रवास आणि काही ज्या काही घटना असतील त्या घटनांचं इत्थंभूत वर्णन आपण करत असतो. पण वर्णन करत असताना कुठल्या गोष्टीला किती प्राधान्य द्यावं हे मात्र आपल्याला ठरवायला हवं. अगदी कुठल्या सभेमध्ये गेल्यानंतर भाषण द्यायचं असो किंवा निबंध लेखन करायचं असो, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. समजा मी तुमच्या घरी आलो, मला तुमचं घर बघायचं आहे. मग घर बघायचं आहे तर मी तुमच्या घरी आल्यानंतर समोरची प्रशस्त बाग असेल ती मला तुम्ही दाखवणार, त्यामधले विविध फुलं तुम्ही मला दाखवणार, विविध झाडं तुम्ही मला दाखवणार. मग मी तुमच्या दिवाणखान्यामध्ये आल्यानंतर तुमचा दिवाणखाना जो प्रशस्त आहे त्या दिवाणखान्यामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या तुम्ही मूर्त्या ठेवल्या असतील, काही तुम्हाला पारितोषिक मिळाले ते ठेवले असतील, त्याचं तुम्ही वर्णन करणार. त्यानंतर तुम्ही मला तुमच्या आतल्या खोल्या दाखवणार ज्याच्यामध्ये तुमच्या घराचं स्वयंपाकघर असेल, तुमची झोपण्याची खोली असेल, तुमची अभ्यासाची खोली असेल. तर या प्रत्येक गोष्टीला आपण सारखं महत्त्व देत नाही. आपण प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट प्रकारचा अर्थ देत असतो, महत्त्व देत असतो आणि मग काही गोष्टी अशा असतात की त्याचा फक्त उल्लेख करायचा असतो. जसं सामान ठेवण्याची अडगळीची खोली असेल तर तुम्ही फक्त निर्देश करणार की इथे सामान ठेवण्याची खोली आहे, किंवा या बाजूला बाथरूम आहे, या बाजूला संडास आहे, या बाजूला वॉशअप एरिया आहे. कपडे धुण्याची जागा असेल, मोकळी जागा असेल, तेवढं तुम्ही दाखवून मोकळे होणार. तुम्ही त्याचं इत्थंभूत वर्णन करणार नाही, परंतु तुमच्या अभ्यासिकेचं, त्यामध्ये असलेल्या पुस्तकांचं वर्णन मात्र तुम्ही भरभरून करणार. तुमच्या दिवाणखान्यामध्ये असलेल्या काही मौल्यवान वस्तू असतील त्याचं वर्णन तुम्ही भरभरून करणार. हेच आपल्याला निबंधात करायचं आहे. जेव्हा केव्हा एखादा विषय आपण लिहायला घेतो, मग तो कदाचित वर्णनात्मक असेल, कथनात्मक असेल, चिंतनात्मक असेल, कल्पनात्मक असेल किंवा चरित्रात्मक असेल, तर आपल्याला यामध्ये नेमकेपणाने काय सांगायचं आहे ते आपण पहिले निश्चित करूया. आणि एकदा का आपली ती दिशा निश्चित झाली की मग आपल्याला त्या गोष्टीचा विस्तार करत करत ते लिहायचं आहे. मग हे लिहित असताना सुद्धा कुठेतरी आपल्याला पथ्य पाळायचे, कारण आपण परीक्षेच्या दृष्टीने लिहितोय. आपण कुठल्याही प्रकारच्या सहज गप्पा म्हणून ते लिहित नाहीये. आणि आपल्या लिखाणामुळे परीक्षकाला सुद्धा आपल्याला प्रभावित करायचंय. परीक्षेपुरतं आपण प्रभावित करूया, पण जेव्हा तुम्ही समाजामध्ये किंवा उच्च शिक्षण घेतल्यानंतर तिथे कुठे जर निबंध एखादा सादर करणार असाल तर, आणि ही शक्यता तुमच्यासाठी खूप आहे, कारण आज शिक्षणाच्या एवढ्या संधी मिळत आहेत. तुम्हाला जर स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व दाखवायचं असेल तर इतरांपेक्षा वेगळं तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही जो कुठला विषय घेणार असाल त्या विषयाच्या अनुषंगाने प्रास्ताविकामध्ये तुम्हाला, म्हणजे ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो, ती नेमकेपणाने एक 7-8 ओळींमध्ये पूर्ण द्यावी लागेल. आणि एकदा तुम्ही जर ती एक चौकट निर्माण करून दिली की माझ्या लिखाणाची परिप्रेक्ष हे असं आहे, त्याची कक्षा अशी आहे, तर त्या कक्षेमध्ये मग एक एक मुद्दा घेत तुम्हाला त्याचा विस्तार करायचा आहे. किमान एका निबंधामध्ये आपल्या 12वीच्याच परीक्षेपुरता जरी विचार करतो म्हटलं तरी 4 ते 5 परिच्छेद असायला पाहिजे. प्रस्तावना वेगळी, मग 4 ते 5 परिच्छेद आपले होत असतील. प्रत्येक परिच्छेदामध्ये आपल्या 7-8 ओळी असतील, पण 7-8 ओळींमध्ये एक मुद्दा मात्र आपण पूर्णपणे सांगितला पाहिजे. तो एक मुद्दा घ्या, त्याचा विस्तार करत पुढचा मुद्दा घ्या, आणखी मुद्दा घ्या, आणि सरते शेवटी समारोपामध्ये सुद्धा तुम्हाला 3 ओळींमध्ये, 2-3 ओळींमध्ये, 4 ओळींमध्ये फार तर त्या निबंधाचा सारांश थोडक्यामध्ये अगदी संक्षेपाने द्यायचा आहे. हे करत असताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे सुभाषित आपल्याला माहिती आहे, जे विचार आपल्याला माहिती आहेत, जे विचारवंत आपल्याला माहिती आहेत, त्या विचारवंतांचं सुद्धा आपण त्या ठिकाणी जे काही विचार असेल ते नमूद केले पाहिजे. आणि ते नमूद करत असताना जर ते महत्त्वाचे असतील तर ते अधोरेखित देखील करा, जेणेकरून तो परीक्षक ते पाहिल्याबरोबर प्रसन्न होईल आणि तुम्हाला मुक्त हस्ते गुणदान करेल. पण हे मुक्त हस्ते गुणदान करण्यासाठी अक्षर नीट असलं पाहिजे, फार खोडतोड करायची नाहीये, हे देखील महत्त्वाचं आहे. होतं काय, एखाद वेळी आपण एखादा शब्द नको असलेला लिहून जातो आणि मग तो आपल्याला नको आहे म्हणून आपण खूप दाट खोडतो.
दाट नका खोडू. एक रेष मारा त्याच्यावर आणि पुढे लिहा. त्यांनी दिसायला ते नीट दिसतं आणि खोडलं आहे हेही लक्षात येतं. म्हणून मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की वर्णनात्मक निबंधामध्ये एखाद्या स्थळाचं वर्णन आपल्याला करायचं आहे तर ते नेटकेपणाने करता आलं पाहिजे. समजा मी एखाद्या शिखरावर गेलो असेल, एखाद्या टेकडीवर गेलो असेल, एखाद्या बागेत गेलो असेल, एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी गेलो असेल, हे स्थळ आहे, पण त्या स्थळाचं नेमकेपणाने वर्णन आपल्याला करायचं आहे. ते कुठे आहे, कसं आहे, त्याचे तुम्हाला सुस्पष्ट दिशा दिली पाहिजे. अगदी तुम्ही माथेरानला जाणार असाल, तुम्ही चिखलदऱ्याला जाणार असाल तर चिखलदरा कुठे आहे, माथेरान कुठे आहे याची एक स्पष्ट रेखा तुम्हाला माहिती असली पाहिजे. उगाच कुठल्याही गोष्टीला कशाही प्रकारचं स्वरूप देऊन तो निबंध होत नाही. किंवा एखादा मुद्दा वारंवार लिहिला आणि संख्या खूप मोठी ठेवली म्हणजे देखील तो निबंध होत नाही. निबंध लिहित असताना विषय आपला नीट असला पाहिजे आणि मग प्रत्येक विषयाची मांडणी खोल 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 करत करत आपण नेमकेपणाने ते मांडलं पाहिजे. म्हणून वर्णनात्मक निबंधामध्ये स्थळ असेल, ऋतू असेल, अगदी पावसाळा असेल, हिवाळा असेल, उन्हाळा असेल, ज्या कोणत्या ऋतूचं तुम्हाला वर्णन करायचं आहे त्या वर्णनामध्ये त्या ऋतूचं वैशिष्ट्य तुम्हाला दाखवायचं आहे. आणि म्हणून पहिल्या परिच्छेदामध्ये समजा मला हिवाळा आवडतोय, आता हिवाळा सुरू होतोय की हिवाळा हा माझा अत्यंत आवडता ऋतू आहे, कारण हिवाळ्यामध्ये सगळ्या पृथ्वीवर चराचरामध्ये एक नवचैतन्य आलं असतं. वृक्षवेली हिरवीगार झालेली असतात, फुलांनी झाडं लदबदलेली असतात, जिकडे तिकडे एक विशिष्ट प्रकारचा सुगंध पसरलेला असतो आणि तो सुगंध मला खूप आवडतो. म्हणूनच मला हिवाळा हा ऋतू खूप आवडतो. आता दुसऱ्या परिच्छेदामध्ये मग हिवाळा ऋतूविषयी तुम्हाला काय वाटतं ते लिहा. मग तिथे गुलाबी थंडी आहे, तिथे छान छान खाण्याचे पदार्थ तुम्हाला हिवाळ्यामध्ये फार चांगले मिळतात. मग तो रानमेवा असेल किंवा घरात शिजणारे पदार्थ असतील त्याचं वर्णन तुम्हाला छानपणे करायचं आहे. पण अगदी हिवाळ्यामध्ये खाण्याचे पदार्थ आवडतात म्हणून तुम्ही दिवाळीचं फराळ लिहित बसलात तर ते होणार नाही. पण या हिवाळ्यामध्ये येणाऱ्या सणांचा उल्लेख करा, या ऋतूंमध्ये खायला मिळणारे पदार्थ, या ऋतूंमध्ये शेतातून मिळणारा आपल्याला जे काही रानमेवा मिळत असेल त्याचा उल्लेख हा मात्र आपण निश्चित केला पाहिजे. असं आपल्याला ऋतूबद्दल सांगता येईल. निसर्गाचं सुद्धा ते जसं ऋतूबद्दल बोललो असं निसर्गाबद्दल. तुम्ही एखाद्या नैसर्गिक ठिकाणी गेलात तर तिथे तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्हाला नीटपणे लिहायचे आहे. आणि पुढे प्रवासाचं पण वर्णन आपल्याला असंच करता येईल. त्यानंतर घटनेचं सुद्धा आपण हे नेमकेपणाने दिलं पाहिजे. त्याला आपण म्हणूया वर्णनात्मक निबंध. पण वर्णनात्मक निबंधामध्ये केवळ पसारा मांडणे हा भाग नसतो. अनावश्यक गोष्टी तिथे सांगायच्या नाही, केवळ महत्वाच्याच गोष्टींचा आपण उल्लेख करायचा. जसं मी म्हटलं की तुमचं घर बघायला आल्यानंतर तुम्ही मला काय दाखवणार, ते जेथे आपण महत्वाचं मांडतो की जसं दिवाणखाना असेल, बाग असेल, तुमची अभ्यासिका असेल, याला महत्व जास्त दिलंय. त्यानंतर स्वयंपाक खोलीला महत्व दिलं, मग अडगळीच्या खोलीला महत्व दिलं, मग तुमच्या संडास बाथरूम त्याकडे आपण निर्देश करणार, त्याचा वर्णन करत बसत नाही. अगदी तसंच आपल्याला निबंधामध्ये करायचं आहे. आणि म्हणून विषयाची मांडणी आपण नीट केली पाहिजे. कथनात्मक निबंधामध्ये काय येतं तर निवेदनात्मकता त्यामध्ये खूप असते. निवेदनात्मकतेमध्ये एखादी घटना असेल, त्या घटना डोळ्यासमोर उभी करण्याचं तुमचं उद्दिष्ट असलं पाहिजे. ती घटना जशीच्या तशी वाचकाला वाचावीशी वाटली पाहिजे, त्याच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिलं पाहिजे. आणि हे चित्र उभं करण्याची क्षमता तुमच्या शब्दांमध्ये. कुठल्याही प्रसंगाचं वर्णन करायचं असो, तुमच्याकडे शब्दांचं भांडार असलं पाहिजे. एकच एक शब्द वारंवार न वापरता त्यासाठी त्याला पर्यायी अनेक शब्द असतात, त्या अनेक शब्दांचा तुम्ही तिथे वापर केला पाहिजे, जेणेकरून वाचकाला ते वाचावंसं वाटतं, त्यामध्ये आणखी अंतरंगात शिरावंसं वाटतं. हे जर तुम्ही करू शकलात तर तुम्हाला निश्चित चांगले गुण मिळू शकतात. आता त्यानंतर चिंतनात्मक निबंध आहे, म्हणजे याच्यामध्ये विचार प्रधान असतं, चिंतन असतं किंवा समस्या असते किंवा चर्चात्मकता त्या ठिकाणी असते. हा भाग थोडासा बौद्धिक पातळीच आहे. जेव्हा आपण चिंतनात्मक म्हणतो म्हणजे तिथे चिंतन आलं. आणि हे चिंतन केव्हा असेल, जेव्हा तुम्हाला सारासार विचार करण्याची क्षमता प्राप्त असते.
मग हा सारासार विचार करण्यामध्ये तुम्हाला नीट विषयाची मांडणी करायची आहे, तुमचं म्हणणं पटवून द्यायचं आहे. समोरच्या व्यक्तीला त्याबद्दल काहीही माहीत नाहीये किंवा माहीत असेल, तो त्याच्या विरोधात असेल, पण तुम्हाला त्याची बाजू मांडायची आहे. म्हणून निवेदनात्मकतेमध्ये, कथनात्मकतेमध्ये, आपलं माफ करा, चिंतनात्मकतेमध्ये विचार प्रधान महत्वाचे आहेत. विचार महत्वाचे, प्रधान म्हणजे महत्वाचे. विचार प्रधान जसं महत्वाचं आहे तसं चिंतन सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही त्या विषयाचं चिंतन तिथे मांडलं पाहिजे. एखादी समस्या असेल त्या समस्येवरचं चिंतन तुम्ही मांडलं पाहिजे किंवा चर्चात्मकता तर ती असली पाहिजे. आता या कोविडच्या काळामध्ये समजा जे काही जागतिक घडामोडी घडतायत त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम तुम्हाला जर लिहायचा असेल तर तुम्हाला चिंतनात्मकतेमध्ये सगळ्या गोष्टी मांडाव्या लागतील. आणि हो, बहुतेक वेळा असंही होईल की याची नकारात्मक बाजूच आपण जास्त मांडू. पण मित्रांनो लक्षात घ्या की याची नकारात्मक बाजू मांडण्यापेक्षा यातलं सकारात्मक काय घडतंय त्याचा विचार आपल्याला करता येणार नाही का? आज या आजाराने माणसाला हे दाखवून दिलं की माणसाची मर्यादा अत्यंत छोटीशी आहे, त्याला व्यापकता नाही. तो या सृष्टीमधला एक जीव आहे, पण त्याची जबाबदारी मात्र फार मोठी आहे. त्याला या सृष्टीचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे. जर तो या निसर्गामध्ये हस्तक्षेप करत असेल किंवा आपल्या अधिक बुद्धिचातुर्यातून यामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत असेल तर संबंध मानवजात वेठीला धरू शकले जाते. हे आपल्याला त्यातून मांडायचं आहे. त्याची सकारात्मक बाजू आपल्याला मांडता येईल. आज आपण दूरस्थ शिक्षण घेतोय. समजा मी वर्गामध्ये शिकवणारा असतो तर माझ्यासमोर 80 विद्यार्थी बसलेले असते फक्त, पण आज 8,000 विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचतोय. 8,000 विद्यार्थ्यांपर्यंत 80 ते 8,000 किती मोठा टप्पा झाला. आणि हा टप्पा म्हणजे हा क्रांतीचा फार मोठा बिगुल आहे. याने माणसाला नवनवीन आयाम दिलेले आहेत, नवनवीन उद्योग दिलेले आहेत, नवनवीन व्यवसायाच्या संधी दिलेल्या आहेत. याचा देखील आपण विचार केला पाहिजे. म्हणून साधक बाधक चर्चात्मकता तिथे असली पाहिजे. ते चिंतन असतं. चिंतनामध्ये एखादा विषय आहे, गुढगुंजनात्मक एखादा विषय आहे, त्या विषयाचं चिंतन तुमचं असलं पाहिजे की हा विषय असा मला मांडता येईल का? आपल्याला तो मांडता येईल. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अगदी सविस्तर या ठिकाणी बऱ्याचशा चर्चा दिलेल्या आहेत. वर्णनात्मकतेबद्दल तर मी आपल्यासमोर बोललेलो आहे. त्यापुढे एक वैचारिक म्हणून या ठिकाणी भाग गेलेला आहे. या वैचारिकतेबद्दल आपण थोडंसं नंतर बोलूयात. त्यापूर्वी कल्पनात्मकतेकडे थोडंसं बोलूया. कल्पनेमध्ये तुम्हाला रमायला आवडतं, कल्पनेत मलाही रमायला आवडतं. जगातल्या प्रत्येक माणसाला कल्पनेत रमायला आवडतं. पण कल्पनेत रमत असताना आपण त्या कल्पना कागदावर उतरवाव्या लागतात. मग कागदावर उतरवाव्या लागत असताना त्या कल्पनेला वास्तवतेची जोड आपल्याला द्यावी लागते. समजा मी पंतप्रधान झालो तर ही कल्पना आहे. मी प्रत्यक्षात पंतप्रधान वगैरे काही होणार नाही, राजकारण माझं क्षेत्र नाहीये. पण झालो तर मग मी काय करेन? मग भारताला, या देशाला ज्या म्हणून समस्या असतील त्या समस्यांवर उपाय देऊन या देशाचं भवितव्य कसं घडवता येईल हा माझा कल्पनेतलाच भाग आहे. मला हे प्रत्यक्ष नाही. किंवा मी समजा चंद्रावर गेलो तर तिथे मी माझा कशा प्रकारे बंगला बांधेन, मग तिथे वातावरण नाही, त्या वातावरणाच्या निर्मितीसाठी मला काय करावं लागेल, मग तिथली एकंदर समस्या कशी असेल आणि मग तिथलं जीवन कसं असेल, हे सगळं कल्पनेत आहे, प्रत्यक्षात काहीही नाही. हा झाला कल्पनात्मक निबंध. कल्पनेमध्ये तुम्ही कुठेही रममाण होऊ शकता. मला जर 1 करोड रुपयाची लॉटरी लागली तर, मला जर 10 अरब रुपयाची एखादी लॉटरी लागली तर, किंवा एखादा माझा व्यवसाय हा जागतिक पातळीवर निर्माण झाला तर, केवळ पैसे निर्माण करणे हा माझा उद्देश असेल का? नाही. मग या माझ्या कमावण्यामध्ये समाजाप्रती मला काही देता येईल का हा सुद्धा माझा विचार कल्पनेमध्ये असू शकतो. आणि मग मी समाजासाठी काय काय देऊ शकतो ते मला एक चित्र, आभासी चित्र ज्याला आपण म्हणूया, ते आपल्याला द्यावं लागेल. आणि म्हणून कल्पनेमध्ये आपल्याला कल्पना फुलवत केलेलं लेखन म्हणजे कल्पनात्मक निबंध असं म्हणता येतं. आता या कल्पना फुलवतच न्यायच्या आहेत. समजा एखादं झाड आहे पलीकडे कुठेतरी आणि त्या झाडाला छानसं फूल आहे.
एखादा पांथस्थ म्हणजे पायी चालणारा माणूस येईल आणि तो ते फूल तोडून घेईल. तुमच्या मनामध्ये काय कल्पना आली? कदाचित तो माणूस जर भाविक असेल तर त्या फुलाला एखाद्या मूर्तीसमोर म्हणजे परमेश्वराच्या चरणी किंवा परमेश्वराच्या डोक्यावर तो ठेवेल, भक्तिभावाने नमस्कार करेल. एखादा तुमच्यासारखा रसिक आला तर तो ते फूल तोडेल, त्याच्या प्रेयसीला देईल. एखादा आणखी संवेदनशील माणूस आला तर तो त्या फुलाकडे बघून एखादं काव्य करेल. एखादा व्यक्ती काय होईल की बाजूला एखादे मरण झालेलं आहे, तिथे प्रेत पडलेलं आहे, लोक भेटायला जातात, हा देखील ते फूल घेऊन जाईल, त्याच्या चरणावर वाहील. आता ह्या सगळ्या प्रसंगांमध्ये कल्पनेच्या पातळीवर जाऊन त्या झाडामध्ये तुम्ही शिरायचा प्रयत्न करा आणि मग त्या झाडाला काय वाटत असेल? आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याचं त्या फुलाला केव्हा वाटेल? केव्हा कधी ते फूल परमेश्वराच्या डोक्यावर असेल, कधी ते एखाद्या तरुणीच्या केसांमध्ये गुंफलेलं असेल, कधी एखाद्या प्रेतावर असेल, कधी कुठेतरी एखाद्या दिवाणखान्याची शोभेची वस्तू म्हणून असेल. पण त्या झाडाचे जे आंतरिक चिंतन आहे ते तुम्हाला कल्पनेच्या पातळीवरच मांडायचे. मला नदीचं आत्मवृत्त लिहायचं असेल, मला एखाद्या वृक्षाचं आत्मवृत्त लिहायचं असेल, मला काय करावं लागेल? ते वृक्ष होऊन जगावं लागेल. तुमच्यापैकी अनेक लोक नाट्यक्षेत्राशी फार आवड ठेवणारे असतील किंवा नाटकात काम करणारे देखील असतील. मग आपण नाटकामध्ये काम करताना काय करतो की आपण स्वतः जे आहे ते विसरून जातो आणि त्या भूमिकेत शिरतो. कल्पनेमध्ये आपल्याला हेच करायचं आहे की आपण आहे त्या बाजूला सोडून ज्या बाजूचं वर्णन करायचं आहे त्याच्या अंतरंगात शिरा आणि त्या अंतरंगात शिरल्यानंतर मग तुम्हाला काय काय सुचतं, कसं होऊ शकतं ते अत्यंत चांगल्या भाषेमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. म्हणून याला कल्पनारम्य लेखन असंही म्हणतात. आता पुढचा भाग येतो तो म्हणजे चरित्रात्मक निबंध. याला आत्मचरित्रात्मक सुद्धा म्हणतात, परंतु आत्मचरित्र आणि चरित्रात्मक निबंध याच्यामध्ये फरक आहे. आत्मचरित्रात्मक निबंधामध्ये व्यक्तिवर्णनात्मकता त्या ठिकाणी महत्वाची आहे. व्यक्तीचं वर्णन आपल्याला करायचं आहे. तुमच्या घरासमोर एखादा दरवेशी येत असेल, तो जो ज्याला आपण मदारी म्हणतो, एखादा डोंबारी येत असेल, एखादा तुमच्या दारावर भिक्षा मागायला येणारा फकीर असेल, त्याचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. मागल्या वर्षी 11व्या वर्गामध्ये तुम्ही मामूचं वर्णन ऐकलेलं आहे. कसा दिसतो मामू, कसे कपडे असतात, कसं त्याचं आचरण आहे, कसं तो समाजामध्ये मिसळतो, हे सगळं तुम्हाला किती सहजरित्या वाचायला मिळतं. आणि मामूचं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं की असा असा हा मामू आहे. हेच आपल्याला या चरित्रात्मक निबंधामध्ये करायचं असतं. आणि म्हणून चरित्रात्मक निबंधामध्ये आपली निरीक्षण क्षमता अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही काय आणि कशा प्रकारचं निरीक्षण करता ते महत्वाचं आहे. जेव्हा मी एखाद्या दरवेशाचं चित्र निर्माण करत असेल, जेव्हा मी एखाद्या साधू पुरुषाचं चित्र निर्माण करत असेल, जेव्हा मी एखाद्या कष्टकरी शेतकऱ्याचं चित्र निर्माण करत असेल, तर तो शेतकरी दिसतो कसा, त्याची जीवन प्रणाली काय, तो दरवेशी दिसतो कसा, त्याची जीवन प्रणाली काय, तो एखादा कशाला एवढं, समजा एखादा सुप्रसिद्ध व्यक्ती असेल किंवा एखादं ऐतिहासिक दृष्ट्या विचार केला तर महात्मा गांधींचं व्यक्तिमत्व घेऊया. महात्मा गांधी दिसायला कसे आहे? काही खूप लठ्ठबिठ्ठ आहेत का? नाही, कृष्ण व्यक्ती आहे, पण त्याच्यामध्ये असलेली जी क्षमता आहे ती तुम्हाला मांडायची. म्हणून दिसतात कसे याचं सूक्ष्म वर्णन करून, थोडक्यात वर्णन करून मग आपण आता दिसतात कशामध्ये, म्हणजे त्यांच्या डोक्यावर फार केस नाही आहेत, ते पंचा घातलेले आहेत, अंगावर एक उपरण आहे, हाती एक काठी आहे, कमरेला एक त्यांनी घड्याळ टांगलेला आहे, एवढा त्यांचा वेश आणि पायात एक साधी चप्पल. असा हा फकीर जेव्हा देशाची भाग्यरेषा बदलवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या कार्याबद्दल आपल्याला तिथे मांडायचं आहे. आणि हे कार्याबद्दल मांडणंच सगळ्यात महत्वाचं आहे. हे येतं व्यक्तिवर्णनात्मकतेमध्ये. व्यक्तिप्रधानता सुद्धा त्याला म्हणतात किंवा चरित्रात्मकता सुद्धा त्याला म्हणतात. आणि या पातळ्यांवर जाऊन आपल्याला त्या व्यक्तीचं वर्णन करायचं आहे. हे जिथे आपल्याला जमलं तिथे आपण वर्णनात्मक निबंध
किंवा चरित्रात्मक निबंध किंवा चिंतनात्मक निबंध नीट करू शकू. पण फक्त यासाठी सराव महत्वाचा आहे. म्हणून मित्रांनो, वारंवार लिहित चला. आपण लिहितो सुद्धा, परीक्षेत सुद्धा लिहितो, पण होतं काय की आपण जे लिहिलेलं असतं त्यामध्ये लिहिण्याच्या ओघामध्ये बऱ्याचशा चुका राहतात. ह्या चुका राहू नये म्हणून वारंवार ते वाचत जा. आज मी एखादा मुद्दा लिहिला असेल, आज मी एखादा निबंध लिहिला असेल, तर मी उद्या पुन्हा तो वाचला पाहिजे. उद्या जेव्हा मी वाचेन तेव्हा मला त्यात आणखी काही नवीन गोष्टी सुचतील, मी त्यात घातल्या पाहिजे. असं एकदा तुम्ही करायला लागलात की मग तुमची एक स्वतःची बैठक निर्माण होईल, तुम्हाला एक स्वतःची दिशा सापडेल आणि त्या दिशेने जर तुम्ही वारंवार सातत्याने प्रयत्न करत राहिले तर निश्चितच तुम्ही निबंध लेखनामध्ये खूप चांगले गुण मिळवणार आहात. मला खात्री आहे 10 पैकी 8, 9, 9.5, 10 सुद्धा गुण मिळू शकतात. परीक्षक तुमचे गुण विनाकारण कापायला बसलेले नाहीये. त्यांना सुद्धा तुमची काळजी आहे, पण तुम्ही तिथे दिलं पाहिजे ना. प्रत्येकाला सारखे गुण देऊन मोकळं होता येत नाही. तर तुमचं लिखाणाची शैली कशी आहे, मग या लिखाणाच्या शैलीमध्ये काय येतं, तुमचं हस्ताक्षर महत्वाचं आहे. म्हणून हस्ताक्षर चांगलं काढा. जे आहे ते आहे. अक्षरांच्या डोक्यावर रेघा दिली पाहिजे. बोडखे अक्षर छान दिसत नाही, म्हणून अक्षरांवर रेघा द्या. विशिष्ट समास सोडा. समास सोडल्यानंतर मग तुम्ही जेव्हा निबंध लिहिता तेव्हा आपल्याला 250 ते 300, पण आपण समजूया 300च्या थोडंसं वरच आपण गेलं पाहिजे. आणि आपल्या वहीच्या पानावर किंवा तुमच्या रजिस्टरच्या पानावर किती शब्द मावतात तुम्ही एकदा मोजून घ्यायचे. एकदा मोजून घेतल्यानंतर आपल्याला आपली दिशा कळते की एका ओळीमध्ये साधारणतः 8-9 शब्द रजिस्टरवर बसतात. त्याच आकाराचा आपली उत्तरपत्रिका असते. मग 8 ते 9 शब्दाच्या हिशोबाने आपल्याला 10 ओळी म्हणजे 80 झाले, 20 ओळी म्हणजे 160, 30 ओळी म्हणजे पूर्ण एक पेज आपल्याला लिहिलं पाहिजे. पण एवढं सतत ते सर्व ओळींमध्ये राहत नाही. म्हणून किमान आलटून पालटून एक पान आपण जर लिहिलं तर त्या तुमच्या विचारांना एक स्थिरता येते. त्यामध्ये तुम्ही ते नेमकेपणाने मांडू शकता. खूपदा असाही भ्रम समाजामध्ये पसरवला गेला की निबंध म्हटल्यानंतर काही लिहिलं की गुण मिळतं. अनेक लोक सांगतात आम्ही सिनेमाची स्टोरी लिहिली म्हणून गुण मिळाले. मित्रांनो, हे खरं नाही आहे, ही फसवणूक आहे. म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये न फसता एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी नीट लिखाण केलं पाहिजे. इथेच नाही, आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हाला या लिखाणाचा खूप मोठा उपयोग होणार आहे. म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. निबंध लेखनाची पूर्वतयारी करत असताना काय करावं लागतं, तर या ठिकाणी आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत, ते पाठ्यपुस्तकामध्ये आहे. मी वारंवार त्याचा उल्लेख करण्याची गरज नाही आहे, पण श्रवण हा भाग महत्त्वाचा आहे. तुम्ही कशी भाषा ऐकता तीच तुमच्या तोंडून बाहेर येईल. मग आपण चांगली भाषा ऐकण्यासाठी आपल्या परिसरामध्ये सगळेच लोक खूप चांगलं बोलतील अशातला भाग नाहीये. मग आपण या श्रवणामध्ये चांगल्या भाषणांच्या फिती ऐका. यूट्यूबवर असं खूप खूप चांगलं पण आहे, ते ऐकत चला. कथाकथन असेल ते ऐकत चला. चांगल्या मुलाखती ऐकत चला. चांगले लेख वाचत चला. पुस्तकं सुद्धा खूप तुम्हाला देऊ शकतात. म्हणून ललित वाङ्मयाकडे जाणारी जर पुस्तकं तुम्ही वाचायला सुरुवात केली तर तुमच्या भाषेमध्ये आपोआप एक उदात्तता येईल. तुम्हाला एक वेगळी उंची येईल. तुमचे विचार फार प्रगल्भ होत जातील, कारण तुम्ही वाचणारा सकस आहात. जे पेराल ते उगवेल. मग आता सकसता जर पेरली तर त्याचं बीज जे आहे ते सकस असल्यामुळे तुमचे विचार सकस होणारच आहे आणि त्यातून तुमचं लिखाण सुद्धा प्रगल्भ होणार आहे. म्हणून श्रवण हा भाग महत्वाचा आहे. तसा संभाषण हा भाग सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. संभाषणामध्ये तुम्हाला व्यक्त व्हायचं असतं आणि निबंधामध्ये काय करणार आहात, तिथे सुद्धा तुम्ही व्यक्त होणार आहात. आणि असे वेगवेगळ्या विषयांचे निबंध तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. केवळ परीक्षेच्या दृष्टीने जरी विचार करतो म्हटलं तरी साधक बाधक चर्चा आपल्याला करत असताना, कुठेही चर्चा करत असताना एकांगी विचार करू नका किंवा एकांगीपणाने ती सगळं ठोकून देऊ नका. उदाहरण सांगतो. समजा मला लिहायचं आहे की विज्ञान शाप की वरदान. आता विज्ञान हे वरदान आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण दूरस्थ शिक्षण घेतोय, विज्ञानाचाच प्रकार आहे. पण विज्ञान हे घातक सुद्धा आहे. आज अनुभव तयार झाले, त्याचा वापर कोणासाठी करायचा, मानवजातीच्या भल्यासाठी की विघातक कृत्यासाठी. मग आपल्याला असं म्हणता येत नाही की विज्ञान हे वरदानच आहे.
ते शाप सुद्धा आहे. आज हिरोशिमा नागासाकी शहरांची झालेली बेचिराख जी रांगोळी झाली ती कशामुळे? या औद्योगिक किंवा वैज्ञानिक प्रगतीमुळे जे काही त्याचे पडसाद झाले त्यामुळे तिथे माणूस अक्षरशः जळून खाक झाला. मग हा शाप सुद्धा आहे. मग आपण विज्ञान शापही आहे आणि वरदान आहे असं म्हणायचं का? नाही. मग आपण एक वेगळं विधान करूया त्या ठिकाणी की विज्ञान हे एखाद्या जळत्या कोलितासारखं आहे. ते कुणाच्या हातात आहे हे महत्वाचं आहे. जर ते चांगल्या माणसाच्या हातात असेल तर त्यावर तो अन्न शिजवणार आहे आणि हे विघातक माणसाच्या हातामध्ये म्हणजे माकडाच्या हातामध्ये जर गेलं तर तो सगळ्या गावाला आग लावत फिरणार आहे. म्हणून विज्ञान हे वापरणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे आणि तोच ठरवू शकतो विज्ञान शाप म्हणायचं की वरदान म्हणायचं. इथे तुम्ही थांबून जा. तुम्ही तुमचं मत व्यक्त करू नका, कारण आपण तेवढे प्रगल्भ नाहीये की ही बाजू ठाम आहे. त्याची दुसरी बाजू आहे. ती दुसरी बाजू तुम्हाला विचारात घेतली पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्टीचा साक्षेपाने विचार करा आणि मग ते मांडा. तुम्हाला ते नीट जमेल. पुढचं वाचन हा भाग मी तुम्हाला सांगितलाय, पाठ्यपुस्तकामध्ये सांगितलेला की आपण खूप चांगलं वाचलं पाहिजे. आणि किती वाचणार? तर दुर्गा भागवतांचं पुस्तक बघावं तुम्ही, काय लिहिते ती बाई. अरे प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला सुविचार सापडतील. अशी अनेक माणसं मी पाहिली आहेत की जी प्रत्यक्ष बोलत असताना सुद्धा अनेकदा असं वाटतं की ही सुविचार पेरत चाललेली माणसं आहेत. ह्या माणसांच्या लिखाणामध्ये काय जादू आहे? ते हे तेवढे प्रगल्भ झालेले आहेत. आपण तेवढे प्रगल्भ नाही. आपण तेवढं सतत वाचत नाही, पण ऐकू शकतो किंवा चांगल्या गोष्टींकडे आपण जाणीवपूर्वक गेलं तर आपल्याला ते चांगले विचार मिळतील आणि त्यातून आपला आंतरिक विकास सुद्धा होत जाईल. म्हणून वाचन महत्वाचं आहे. लेखन हा भागही मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि निरीक्षण हा सुद्धा भाग मी तुमच्या समोर पुन्हा पुन्हा सांगितलेला आहे. त्यानंतर शब्दसंपत्ती पुन्हा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सांगितलं. त्याच मुद्द्याकडे वळतो की शब्द हे तुमचं सामर्थ्य आहे, हे तुमचं शस्त्र आहे. तुमच्याकडे काय महत्वाचं आहे तर तुमचे शब्द. ते आले, त्यांनी पाहिलं, ते बोलले आणि ते जिंकून गेले. हे आपल्या बाबतीत का होत नाही? स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले, शिकागोला त्यांनी भाषण केलं आणि बंधूंनो आणि भगिनींनो एवढं म्हटल्याबरोबर टाळ्या घेतल्यात. हो, ही आहे शब्दाची ताकद. म्हणून शब्दच नेहमी जखमाही देतात आणि शब्दच घालतात फुंकरही. तुमच्याकडे शब्दांचा साठा असला पाहिजे आणि ते शब्द जितके प्रभावीपणे तुम्ही वापराल, जितके सहज वापराल, तेवढे ते तुमची उंची वाढवतील. म्हणून निबंध लेखनामध्ये किंबहुना इतर सर्वच लेखनामध्ये जे रेडीमेड तुम्हाला मिळतंय, तयार मिळतं, आयतं मिळतं, गाईडच्या स्वरूपात मिळतं, त्याचा वापर न करता ते वाचा. तुम्ही अवश्य वाचलं पाहिजे. वाचल्याशिवाय आपण प्रगल्भ होत नाही. ते निर्माण करणारे लोक प्रगल्भच आहेत, पण त्या व्यतिरिक्त आपण स्वतःचं पण निर्माण केलं पाहिजे. म्हणून या सगळ्या विचारांची एक गोळाबेरीज करून नव्याने तुम्ही मांडणी करा. ती तुमची स्वतःची असेल. पण बहुतेक होतं काय की आपण पाठांतर करतो आणि पाठांतर करत असताना एखादा शब्द विसरला की पुढचं सगळं विसरलं जातं. म्हणून विसरणे हा भाग आपल्यामध्ये येऊ न देता केवळ आपण सराव केला पाहिजे. हा सराव ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने भाषाप्रभू व्हाल. मला तुमचा सार्थ अभिमान वाटेल आणि मला सुद्धा काही दिल्याचं एक सार्थक वाटेल. म्हणून आपल्याला शब्दसंपत्ती महत्वाची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे ते सादर करायचं आहे तर हे सरावानी येणार आहे. सादर करत असताना ती काही कुठली कृत्रिम किंवा मेकॅनिकल प्रोसेस नाही आहे. मग तो एक सरावाचा भाग म्हणजे सातत्याने लिहिलं पाहिजे. जसं मी सुरुवातीला बोललो की गाता गळा शिकता मळा, तसं लिखाणाचं पण. जोपर्यंत तुम्ही लिहित नाही तोपर्यंत तुमची अक्षरं नीट येणार नाहीत. जोपर्यंत अक्षरं नीट येणार नाहीत तोपर्यंत तुमचे विचार सुद्धा नीट येणार नाहीत. म्हणून एक लक्षात ठेवा की जिथे कुठे तुम्ही पुढे नोकरीसाठी जाणार तिथे तुमचा अर्ज जो असतो, ज्याला आपण ऍप्लिकेशन म्हणतो, त्याच्यावर सुद्धा तुमचं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होत असतं. तुमची सही सुद्धा तुमचं व्यक्तिमत्व बोलत असते. म्हणून आपला प्रत्येक गोष्ट ही नीट नेटकी असली पाहिजे आणि हेच करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. म्हणून निबंध आहे या शब्दामध्ये बांधणे म्हटलेलं आहे. आपण बांधणे म्हणजे गाठोडं नाही करणे. बांधणे म्हणजे सुसंगत बांधणे आपल्याला, आणि सुसंगती तुमच्या लिखाणामध्ये येईल त्याची मला खात्री आहे. मित्रांनो, हा निबंध असलेला घटक तुम्हाला आवडला असेल अशी मला अपेक्षा आहे. जर खरंच आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं मला सांगा. आणि हो,
तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. हे मी पुन्हा सांगणार नाही. आयकॉन बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मला पुन्हा नवे व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करताना अधिक आनंद होईल. खरं तर ही खूप मोठी संधी आपल्याला या कोविड या आजारामुळे मिळालेली आहे की जेणेकरून मी आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. तुमचे विचार माझ्यापर्यंत कमेंट बॉक्स माध्यमातून येतात. या सुद्धा व्हिडिओबाबत तुमचे जे काही विचार असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाका. मला त्याच्यामुळे अधिक प्रेरणा मिळेल. या प्रेरणेसह या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.